नमस्कार. चला तर आज आपण फिरूया गणपतीपुळे. पहिला दिवस. मुंबईहून गणपतीपुळ्याला जायला आपल्याला खूप ऑप्शन्स आहेत. आम्ही ट्रेन निवडली कारण ती सोयीस्कर वाटते. तेजस एक्सप्रेस पकडून आम्ही मुंबई टू रत्नागिरीची तिकीट काढली. आता रत्नागिरीला उतरल्यावर पुढे गणपतीपुळ्याला जायला आपल्याला रिक्षा करावी लागेल. रिक्षाचे भाडे साधारण 700 ते 800 रुपये असते. आम्ही हॉटेल प्री बुक केलेलं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट आता हॉटेलवर पोचतो आहे. हॉटेलवर पोचलो सुमारे आम्ही 1 वाजता. म्हटलं आता पटकन जेवून आवरून जरा रेस्ट करून आपण फिरायला निघू. मग जेवणासाठी आम्ही हॉटेल दुर्वांकूरमध्येच लंच घेतला. याची व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे. संध्याकाळी 4 वाजता आता आम्ही फिरायला निघालो आहे. म्हटलं पहिलं कुठे जावं, तर संध्याकाळी जवळचेच ठिकाणं करूया. त्यामुळे आम्ही पहिलं मॅजिक गार्डन आणि प्राचीन कोकण फिरायचं ठरवलं. हे दोघंही तसे समोरासमोरच आहे, पण प्राचीन कोकण 6 वाजेपर्यंत बंद होतं. त्याच्यामुळे पहिलं प्राचीन कोकण आणि मग मॅजिक गार्डन आम्ही केलं. तर ही आहे काळाची गुहा. याच्यामध्ये या साईडला आत्ताचं जग आणि पलीकडे प्राचीन कोकण आहे. तेव्हाच्या काळच्या ज्या काही प्रथा होतात, तेव्हाची लोकं कशी होती, तेव्हाची जीवनशैली कशी होती, हे सगळं आपल्याला टूर गाईड सांगतात. कोकणातल्या लोकांची साधी राहणी उत्तम प्रकारे इथे दाखवली आहे. तर यातली मी कोणती हे तुम्ही ओळखू शकतायत का? यानंतर आम्ही शंख प्रदर्शनाला गेलो. इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग पॉसिबल नव्हतं म्हणून नाही केलं. आता आपण जाऊया मॅजिक गार्डन फिरायला. हे आहे मिरर मेज. इथे आपण आत गेल्यावर आपल्याला एक्झिटचा मार्ग शोधायचा असतो. याच्यानंतर आम्ही गेलो इन्फिनिटी हॉल. लाईट्स बघायला छान वाटतात. नंतर हे आहे वोटेक्स टनल. इथे त्यांनी असं इल्युजन क्रिएट केलं आहे की ब्रिजवरून चालताना आपल्याला वाटतं ब्रिज हलतो आहे. हे 3D शो होता. ठीकठाक होतं, एवढं असं काही नाही, छोट्या मुलांना मजा येईल. हे घोस्ट इन कोकण होतं. मला जाम भीती वाटते भूतांची, म्हणून मी याच्या आतमध्ये गेली नाही. अँड फायनली होता मॅजिक शो. इकडची एंट्री फी आणि पॅकेजेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केले. नंतर आम्ही जेवायला गेलो हॉटेल समीरला. हॉटेल समीरची डिटेल्ड फीडबॅक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. इकडचा मेनू जितका तुम्हाला बघायला चांगला वाटतो आहे ना, चव तितकीच अप्रतिम आहे. तुम्ही नक्की जेवा. जेवण ना खूपच स्वादिष्ट होतं. आणि इकडे जो रस्सा आहे ना, तो अनलिमिटेड असतो. सो तुम्ही तो घेऊ शकतात आणि फ्री असतो. मी तर खूपच घेतलेला आणि त्याच्यामुळे मला इतकं जड झालेलं की म्हटलं आता शतपावली करावीच लागेल. म्हणून आम्ही मग चालत 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 आमच्या हॉटेलवर पोचलो. हा हॉटेल दुर्वांकूरचा रात्रीचा व्ह्यू आहे. लाईटिंग्स अँड ओव्हरऑल. हे मंदिर रोड आहे, त्यामुळे इथे वर्दळ असते. दुसऱ्या दिवशी मंदिरात जायचं होतं म्हणून आम्ही टाईम नीट बघून घेतला. आता दुसरा दिवस. आजचा दिवस आहे देवदर्शनासाठी. इकडचं मेन गणपती मंदिर आणि अजून 2 मंदिर आहेत जी तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाल. तर पटकन फ्रेश होऊन आंघोळ पांघोळ करून आम्ही नाश्ता करायला आलो आहे. दुर्वांकूर हॉटेलमध्ये जे बाजूला रेस्टॉरंट आहे ना, तिकडची चव मला आवडली नाही, म्हणून म्हटलं आजूबाजूला खाऊन बघूया. आणि इकडची चव खरंच खूप छान होती. तुम्ही इथे नाश्ता करू शकता. नाश्ता करून झाल्यावर आम्ही आलो मेन मंदिराला. चप्पल स्टँडकडे आम्ही चप्पल ठेवली आणि आम्ही मग आता लाईनमध्ये लागलो आहे. लाईन तशी पटकन पटकन पुढे चालत जाते, त्यामुळे तुम्हाला अगदीच स्पेशल दर्शन VIP दर्शन घ्यायची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्यासोबत वयस्कर लोक असतील तर तिथे VIP दर्शनाचा जो काउंटर आहे तिथून तुम्ही पास घेऊ शकतात. पास जो आहे तो ऑफलाईनच मिळतो, ऑनलाईन मिळत नाही. तर तुम्हाला इथे येऊनच घ्यावं लागेल. याच्या पुढे व्हिडिओ रेकॉर्डिंगला मनाई होती. दर्शनानंतर खूपच प्रसन्न वाटत होतं आणि आम्ही थोडा वेळ गाभाऱ्यात बसलेलो, पण थोडाच वेळ बसूनही मनाला इतकी शांतता मिळालेली ना की काय सांगू. तर तुम्हीही नक्की इथे या मंदिरात. आता ह्या मंदिराचं कसं वैशिष्ट्य आहे ना की ते या डोंगराच्या पायथ्याशीच बसलेलं आहे. एका साईडला डोंगर, दुसऱ्या साईडला समुद्र. तर आपल्याला जर परिक्रमा घालायची असेल तर या अख्ख्या डोंगराची परिक्रमा घालावी लागते. हे इकडचे वेळापत्र आणि इथे भक्तनिवासची सुविधा आहे, पण त्यासाठी तुम्हाला इथे येऊनच बुकिंग करावं लागेल. तुम्ही वरील नंबरला चौकशी करू शकतात. आता आपण निघालो आहे पुढच्या मंदिराकडे. आपण जाणार आहोत जय विनायक मंदिरला. हे जे आहे ते रिसेंटली बनवलेलं मंदिर आहे. पगोडा स्टाईलचं आहे, पण दिसायला एकदम सुंदर आहे. आणि आता आपण पोचलो आहे. इकडचा जो परिसर आहे ना तो खूपच मोठा आहे आणि खूपच छान छान फुलझाडं इथे आहेत. इकडची साफसफाईही खूप सुंदर आहे. इथे आल्यावर तुम्हाला अगदी शांत वाटतं.
वाटतं. मस्त मस्त पक्ष्यांचे आवाज ऐकू येत असतात. एकदम निसर्गरम्य असं हे मंदिर आहे. आणि आता आम्ही जातो आहे पुढे दर्शनाला. अजून पुढे गेल्यावर इथे आम्हाला एक सुंदरसं असं छोटंसं तलाव दिसलं. त्याच्यामध्ये खूप छान छान मासे पोहत होते. यांना खायला घालण्यास मनाई आहे. इथे एक ना मला छानसं छोटंसं फुलपाखरू दिसलेलं, पण मी त्याला रेकॉर्ड करेपर्यंत ते सारखं उडून जात होतं. ही अशी मस्त मस्त सायलीची फुलं, मला वाटतं यांना सायलीच बोलतात. तर आता आम्ही चप्पल काढून मंदिराच्या जो मेन मंदिर आहे त्या परिसरात आलो आहे. इकडचं जर तुम्ही पायऱ्या बघितलात ना, तर काही हाफ सर्कल आणि मग काही स्टार चे शेपमध्ये आहेत. तर चढताना जरा सांभाळून चढा. आणि गणपती बाप्पाचे हे रूपही खूप मनमोहक आहे. आम्ही थोडा वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात वेळ घालवला. उंदीर मामांच्या कारणात आमच्या इच्छा सांगितल्या आणि मग परत थोडं मंदिराच्या परिसरात फिरलो. तुम्हाला जर हँडीक्राफ्ट्स आवडत असतील ना, तर ते इथे एक असं एक हँडीक्राफ्टचं शोरूमसुद्धा आहे. काही गोष्टी आहेत थोड्या एक्सपेन्सिव्ह, काही बजेटमधल्या आहेत, पण खूप छान छान आहेत. तर तुम्ही हेही आवर्जून व्हिजिट करा. जर तुम्ही इथे येणार असाल तर इथे नक्की या आणि तुम्हाला जे आवडतं ते आवडत्या लोकांसाठी इथून घेऊन जावा. या शोरूमच्या बाजूलाच वॉशरूमची सुद्धा व्यवस्था आहे. तुम्हाला सुद्धा जर फोटो काढायची आवड असेल ना, तर इथे तुम्हाला खूप छान छान सीन्स मिळतील. खूप सुंदर सुंदर फोटो येणार आहेत तुमचे. यानंतर आम्ही जाणार आहोत तिसऱ्या मंदिराकडे. हे आहे करहातेश्वर मंदिर. हे शंकराचं मंदिर आहे आणि जर तुमच्या लक्षात आलं असेल तर बहुतेक शंकराची जी मंदिरं असतात ना, ते पाण्याकिनारी असतात. तसंच हेही समुद्रकिनारचं मंदिर आहे आणि हे प्राचीन मंदिर आहे थोडं. तर आता आपण जाऊया. तुम्ही पायऱ्या उतरल्यावर डावी साईडला वळून हे जे मंदिर आहे तिथे आपण पहिलं जातो आहे. मंदिराचं बांधकाम थोडं अगदीच कोकणातल्या मंदिरासारखंच आहे. जसं कोकणातलं टिपिकल मंदिर असतं, दगडी पायऱ्या, कौलारू मंदिर, तसंच अगदी आहे. हा दीपस्तंभ आहे. चालता चालता मला म्हातारी भेटली म्हणून मी त्यासोबत थोडंसं खेळली आणि पुढे निघाले. मंदिराच्या खालच्या साईडला गायमुख. मंदिराच्या बाजूला ज्या पायऱ्या त्या उतरून आपल्याला खाली यायचे. आणखी थोड्या देखील पायऱ्या त्या अजून आपण उतरणार. तर मग तिथे एक गायमुख आहे जिथून पाणी वाहत असतं. या पाण्याचा उगम कोणालाही ठाऊक नाही, पण इकडच्या लोकांची अशी मान्यता आहे की हे जे आहे पाणी ते गंगेचं रूप आहे आणि तुम्ही ते तीर्थ म्हणून घेऊ शकतात, घेऊन जाऊ शकता. आणि मग इथे मी परत थोडे फोटोज काढले. सीन खूप छान होता म्हणून आणि मग निघालो इथून. आता साधारण हे करायला आम्हाला 1:30 वाजलेला. दुपारचं जेवायला आम्ही आलो सानवी खानावळीला. हे एक घरगुती खानावळ आहे. तर इथे जो फोन नंबर तुम्हाला दिसतो आहे त्यावर तुम्ही फोन करून त्यांना आधी ऑर्डर देऊ शकतात आणि मग त्याप्रमाणे ते बनवून ठेवतात. मग त्या वेळेला जाऊन तुम्ही जेवू शकतात. इकडची चवही जेवणाची खूप मस्त होती. एकदम घरगुती होतं हे आणि इथे राहण्याचीही सोय आहे. तर तुम्ही त्यांना तसंही विचारू शकतात. आणि आता आमचं जेवण आलेलं आहे. पण जेवणाच्या थोड्या अगोदर मी या मनीमाऊसोबत जरा खेळली, तिचे थोडे लाड केले आणि जेवता जेवता हळूच मी माझी थोडीशी काठी तिला देत होती. हॉटेलवर थोडं रेस्ट घेऊन आता संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही समुद्रावर आलेलो आहे. इथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचे ऑप्शन आहेत. नुसतं बसून खायचं प्यायचं असेल चौपाटीवर तर तेही तुम्ही करू शकता. वॉटर स्पोर्ट्स आम्हालाही करायचे होते, पण आई बाबा दमलेले, सकाळचं फिरून मीही थोडं दमलेली. मग म्हटलं की उद्याची सकाळी तर तेव्हा आपण वॉटर स्पोर्ट्स करू आणि आता जरा चौपाटीवरचा आनंद घेऊ. मग इथे लॉकर फॅसिलिटीसुद्धा आहे की तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करताना तुमचं काही किमती वस्तू असतील तर तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता. चला आता जरा आपण चौपाटीवर फेरफटका मारूया. इथे आम्हाला हे दादा दिसले. यांनी आम्हाला सगळी वॉटर स्पोर्ट्सची माहिती खूप छान सांगितली, रेट्स वगैरे सगळं. आणि आम्ही त्यांना म्हणालो की आम्ही उद्या सकाळी येऊ वॉटर स्पोर्ट्स करायला. इथे वॉटर स्पोर्ट्स व्यतिरिक्तही खूप ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला मज्जा करायची असेल तर तुम्ही राईड घेऊ शकतात, तुम्ही घोडागाडीवर बसवू शकतात. खायचे खूप ऑप्शन्स आहेत. आम्ही शेवपुरी खाल्ली, गोळा खाल्ला आणि म्हणतात ना जे नशिबात असतं ते मिळतंच. आम्ही इतके लकी होतो ना की आम्हाला चौपाटीवर बसल्या बसल्या आरती ऐकायचं सौभाग्य मिळतं.
आणि मंदिराच्या बाजूला एक गल्ली आहे जिथे तुम्ही खेळणी, प्रसाद लोकांना वाटण्यासाठी वगैरे घेऊ शकता. आता इथून आम्ही निघालो जेवणासाठी. तर जेवायला आम्ही रात्री गेलेलो साई प्रभा हॉटेलला. ते पण मेन रोडवरच आहे. इकडचा मेनू तुम्ही बघू शकता. नॉर्मल जसं ऑप्शन्स अवेलेबल असतात थाळीचे वगैरे, तर इथे स्पेशल असं कोंबडी वडे होते जे मला बाकी कुठे दिसले नव्हते, म्हणून मी ते कोंबडी वडे ट्राय केली. जेवणाची चव मला नाही आवडली तर मी नाही सजेस्ट करणार हे. आता तिसरा दिवस. जसं काल ठरवलेलं आम्ही की आता सकाळी पहिलं आम्ही वॉटर स्पोर्ट्स करायला जाणार आहोत. तर आता आम्ही हॉटेलवरून निघालो आहे. हा जो मंदिर रोड आहे तिथून पूर्ण बीचपर्यंत जाईपर्यंतचा रस्ता मी रेकॉर्ड केला आहे. तुम्हाला इथे खूप सारे हॉटेल्सचे ऑप्शन्स दिसतील. आता काही ठिकाणी असे ना बाक असतात जिथे ते लोक हॉटेलची चौकशीसाठी बसलेले असतात, तर तुम्ही तेही ट्राय करू शकतात. पण मी असंच सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही आधी बुक करा आणि मग इथे या, म्हणजे आयत्या वेळी गोंधळ नको व्हायला. खूप सारी खाऊची दुकानं आहेत. मग तुम्ही रिटर्न जाताना तुमच्यासोबत कोकणी मेवा नक्की घेऊन जावा, काजू, कोकम सरबत वगैरे. आणि ही गुंजाची बी जी खूपच छान दिसत होती. इथे MTDCचे पण आहेत हॉटेल्स, तर तुम्ही तेही बुक करू शकतात, पण ते खूप लवकर फुल होतात. सो त्यामुळे बघा, हे आपलं मंदिराचा जो आहे तो मेन गेट आहे. इथून सरळ गेल्यावर आतमध्ये मंदिर आणि राईटने ही जी गल्ली ही समुद्रावर जायचं रस्ता आहे. हा तो परिक्रमेचा मार्ग आहे जो मी बोललेली की अख्ख्या डोंगरला परिक्रमा घालावी लागते, ती इथून घालावी लागते. आम्हाला कालचे वॉटर स्पोर्ट्सवाले दादा मिळाले आणि आता आम्ही सर्वात पहिलं जातो आहे बोटिंगला. इथे पॅकेजेस पण असतात, तर तुम्हाला जसं बजेट आहे, तुम्हाला जे करायचं तसं तुम्ही घेऊ शकता. तर हा बोटिंगचा व्ह्यू आहे. ही सोफा राईड आहे. सोफा राईडला ते समुद्राच्या मध्ये नेऊन फोटो काढून देतात तुम्हाला. हे जे होतं ना, मी पहिल्यांदा बसत होती याच्यात. याला ते डिस्को बोलतात आणि काय भारी होतं हे. म्हणजे ज्यांना चक्कर येते त्यांनी हे नाही करावं. ते असं गोल 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 पाण्यात फिरवतात ना, जाम मजा येते. हे ड्रॅगनमध्ये फक्त ते कशी एक राईड मारून आणतात. मग वॉटर स्पोर्ट्स झाल्यावर आम्ही मस्त नारळ पाणी पिलं. खूप छान होतं, गोड होतं. आणि हे ना फळ मी इंस्टावर बघितलेलं, त्यामुळे मला खूप दिवसापासून खायचं होतं. हे मिळालं म्हणून मी ते खाल्लं. त्याची चव जरा तुरट असते. दुपारी जेवायला जिथे आम्ही नाश्ता केलेला तिथेच आम्ही जेवलो आणि मग आम्ही 4 वाजता चेकआउट केलं. कोणाला जर सुकट घ्यायचं असेल तर ते गणपतीपुळ्यात नाही मिळणार, पण रत्नागिरीला जाताना तुम्हाला मध्ये स्टॉल्स मिळतील, ते घेऊ शकतात. 3 दिवसाची ट्रिप कधी संपली काही कळलंच नाही, पण खूप मजा आली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.